नमस्कार सर्वांना. आता हे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, शाब्दिक गणित आहेत, ह्या धड्याचा जो शेवट आहे, उदाहरण संग्रह स्वाध्याय 1.4मध्ये मला दिसते. गणित बघा. दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. म्हणजे त्यांनी काय दिलेले आहे की दोन समरूप त्रिकोण आहेत, म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगल्स आहेत आणि त्यांचे जे संगत बाजू आहे म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स जे आहेत त्यांचा गुणोत्तर दिलाय 3:5. 3:5 म्हणजे 3/5. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काढायचं काय, त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे. म्हणजे त्यांचे क्षेत्रफळ जे रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. मग आता ह्या गणितामध्ये आपण एक काल्पनिक आकृत्या दोन त्रिकोण घेऊ शकतो. तर मी कोणतं घेतलं, ABC व PQR. ठीक आहे. म्हणजे आता हे आकृती काढलं तर आपल्याला सोपं जातं. तर गणितात त्यांनी आकृती दिलेली नाहीये. तर ABC आणि PQR मी पकडलं. म्हणजे मी कोणते त्रिकोण घेऊ शकतो तर लिहिलं मी त्रिकोण ABC आणि त्यांनी ऑलरेडी दिले हे कसे आहेत, समरूप आहेत त्रिकोण PQR ला. म्हणजे ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. आता आपण काय करू, ह्यांची संगत बाजू जे आहेत त्यांचं आपण काय काढू, संगत बाजूंचं गुणोत्तर काढू. मागच्या तास मी सांगितलं होतं मला. आता मग समजा हा त्रिकोण ABC छेद त्रिकोण कोणता PQR बरोबर. आता कोणती बाजू घ्यायची, AB, ह्याची AB आणि ह्याची PQ. काय ते मी काय मागच्या वेळेस सांगितलं होतं ना, AB छेद PQ. म्हणजे इथं लिहिलं मी AB छेद PQ. आणि दुसरं काय येईल अजून, संगत बाजूंचं गुणोत्तर BC छेद QR बरोबर, BC छेद QR. आणि तिसरं कोणतं येतं इकडं असं AC छेद PR, AC छेद PR. म्हणजे हे मी काय काढलं, दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर. हे काढून ठेवायचं, फिक्स काढून ठेवायचं. म्हणजे आपल्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होतात. हा लक्षात. आता इथं काय दिलंय बघा, एक मिनिट. दोन समरूप त्रिकोण हे आहेच ते, त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहेत. म्हणजे 3:5 म्हणजे कुठलं तरी 3 आणि कुठलं तरी 5 घ्या असं ते म्हणतात. म्हणजे आपण कोणतंही यातलं हे घेऊ शकतो. पण ह्यांनी काय सांगितलेलं आहे की दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहेत, तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचं. म्हणजे एरियाचा गुणोत्तर काढायचं. म्हणजे हे स्टार्टिंगला आपण शिकलो होतो या धड्यामध्ये. म्हणजे हे बघा, ए म्हणजे एरिया, क्षेत्रफळ A कंसात त्रिकोण ABC छेद A त्रिकोण PQR. म्हणजे यांचा एरियाचा गुणोत्तर बरोबर. आता यातलं कोणताही एक आपण संगत बाजू घेऊ शकतो. ही जोडी कोणती घेऊ शकतो, AB छेद PQ घेतला बरोबर. आता इथं आपलं काय करावं लागेल, जेव्हा एरियाचा म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण काढतो आणि संगत बाजूला घेऊन, तर यांचं काय करावं लागतं, ह्या बाजूला आपल्याला काय करावं लागतं, वर्ग घ्यावा लागतो. काय, यू हॅव टू मल्टिप्लाय व्हेनेवर वी आर फाइंडिंग द व्हॅल्यू of the ratios of the areas of two triangle, and in this case when the ratio is given of the sides, then in that case we have to square this corresponding sides. म्हणजे काय येईल बघा आता, एरिया त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर. आता यांना दोन बाजूंचं त्यांनी दिलेलं आहे 3:5 दिले ना यांनी गणितामध्ये. हे बघा ना, 3:5 यांनी दिलेलं आहे. 3:5 म्हणजे 3/5. म्हणजे आपण काय करू शकतो, यांना आपण 3 म्हणजे 3 वर्ग येईल इथं, छेद इथं PQ काय 5 वर्ग असं येईल. आणि मग फायनली आपलं उत्तर आपलं काय येईल, ह्याचं सोडवलं आपण तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 3चा वर्ग किती 9 आणि 5चा वर्ग 25. म्हणजे हे आलं तुमचं काय फायनल उत्तर. ओके. So the ratio of the areas of two triangles is 9/25, 9/25. आता पुढचं गणित बघू आपण, चौथं वाल्यातलं. काय दिलं त्यांनी,
triangle LMN similar to triangle PQR, and 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN, and if QR is equal to 20 then find MN. म्हणजे दोन त्रिकोण आहेत LMN आणि PQR त्यांनी दिलेले आहेत, ते कसे आहेत समरूप आहेत त्यांनी दिलेले. नंतर ही त्यांनी 8 दिलेली आहे, तुम्हाला दाखवतो. ही जी 8 आहे दिसते तुम्हाला ही रेडमध्ये, ही त्यांनी 8 दिलेली आहे. 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल LMN, असं जर त्यांनी केस दिली आणि QR दिलाय 20 तर MN काढा. प्रथम काय करायचं, एक आकृती काढून घ्यायची छोटीशी. सोप्या गोष्टी म्हणजे गोष्टी ज्या आहेत पुढे सगळ्या आपल्या सोडवण्यासाठी सगळ्या सोप्या बनतात. ठीक आहे, दिसतं तुम्हाला. त्रिकोण काढलेत मी, एक त्रिकोण LMN व दुसरा त्रिकोण PQR. ठीक आहे, आता दिलेल्या काही गोष्टी आहेत का त्यांनी. हो, हे बघा इथे त्यांनी काय दिलं, QR किती दिला, QR इथं मांडला मी. QR इज इक्वल टू 20. हा MN जो आहे, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ MN. आपला MN काढायचं आणि ही त्यांनी 8 दिलेली. ठीक आहे, आता प्रथम आपण काय करू, नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं ते की त्याच्या संगत बाजूंचं गुणोत्तर सर्व काढून घेऊ. म्हणजे इथं काय आहे, त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR हे त्यांनी दिलेले आहे. आता यांच्या जोड्या काढू. आलं का लक्षात, जोड्या म्हणजे संगत बाजूंचा गुणोत्तर. म्हणजे काय करू आपण, छेद करू. म्हणजे त्रिकोण LMN छेद त्रिकोण काय तो PQR यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर. काय घेतलं, LM इकडचा आणि इकडचा PQ. मी इथं काय येईल LM छेद PQ, आणि अजून एक दुसरी जोडी MN आणि इकडं QR म्हणजे MN छेद QR, आणि तिसरी काय येईल अशी येईल ना, फर्स्ट अँड थर्ड. LN छेद इकडं पण कसं येईल PR. म्हणजे काढून घेतलं आपण. आणि आता ह्यांनी काय केलेलं आहे की ही अट दिलेली आहे, पण ही अट कशात दिलेली आहे बघा, इथं एरिया दिलेला आहे. एरिया ए दिसतं ना, ए. मग आपण काय करायचं, हे जे दिलेलं आहे ह्याला पण आपण काय करायचं, ए मध्ये कन्वर्ट करायचं. मी दाखवतो तुम्हाला. आता ही जी गोष्ट आहे ह्याला काय टाकू आपण, ए कंसामध्ये त्रिकोण LMN छेद ए कंसामध्ये त्रिकोण PQR. म्हणजे आपण काय टाकलं इथं, फक्त ए टाकला. कारण काय माहिती का, इथं अट जी दिलेली आपली इथं ए आहे, म्हणजे दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर निघल, त्या हिशोबाने मग आपण हे केलं. आणि मग काय करते, हे जे आपण काढले संगत बाजूंचं गुणोत्तर ह्यांना पण आपल्याला वर्ग करावं लागेल. ह्या केसमध्ये आपल्याला हे सेम लिहावं लागेल, LM अपॉन PQ, ह्यांना काय करावं लागेल, वर्ग इज इक्वल टू हे देखील MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर, आणि इथं अजून एक काय LN स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. ठीक आहे, आता त्यांनी जे दिलेली जी अट आहे ती आपण पहिले लिहून घेऊ. इथं काय अट दिलेली आहे बघा, 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ठीक आहे, 9 इंटू म्हणजे इथं येईल आपला 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. ठीक आहे, ही अट दिलेली आहे. तर आपण काय करायचं, आता हे दिसते का आपल्याला LMN छेद PQR आहे. तर आपल्या ह्या स्टाईलमध्ये म्हणजे ह्या फॅशनमध्ये ह्याला कन्वर्ट करायचं. म्हणजे इथं हे बघा, हा भाग इथं आहे बघा, हा भाग पण इथं आहे. ह्याच्या खाली काय आहे PQR. आता हा PQR इकडे आहे, तर आपण काय करू, PQR इकडे ट्रान्सफर करू. आलं लक्षात. म्हणजे काय होईल बघा, हे बरोबर चिन्ह इथं चालू, हा 16ला आपण इकडे पाठवू. म्हणजे इथं काय राहील, फक्त एरिया ऑफ ट्रायंगल LMN छेद ह्याला इकडे घेतलं तर हा छेदमध्ये जाईल, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हा लक्षात. आणि ह्या बाजूला इथं ऑलरेडी हा 9 आहे, इथं असं झालं, आणि हा 16 इकडे गेला की ह्याच्या खाली जाईल, इथं अशी स्टेप येईल. हा लक्षात. आता ही आली किंमत ह्या अख्ख्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. म्हणजे ही किंमत आली तुमची, ही जी आली. म्हणजे हे भाग दिसतं का तुम्हाला, हा भाग, हा इथं काय मॅच होतंय तुम्हाला, हे आपण हे आपण हे आले. आता हे छेद हे म्हणजेच काय LM वर्ग छेद PQR. म्हणजे
LM वर्ग छेद PQR आपण 9/6 म्हणू शकतो. दाखवतो मी तुम्हाला, लिहून दाखवतो. आता हा भाग मी खाली उतरवला. एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कुठला येतो PQR इज इक्वल टू, आता या तिघातलं कोणतंही एक घेतलं आपण. आता हा का घेणार, कारण इथं बघा QR आपल्याला किती दिलाय, QR आपल्याला हा दिलेला ना, म्हणजे हा घ्यायचा का हा घ्यायचा हा प्रश्न आहे. तर आपल्याला कोणती गोष्ट दिलेली QR, म्हणजे QR ह्या संगत बाजूंच्या गुणोत्तरामध्ये समाविष्ट होते, म्हणजे आपण हा घेणार. लक्षात ठेवा, हा म्हणजेच हा आणि हा म्हणजेच हा, पण आपण कोणता घेणार हा. मग इथं काय लिहिणार आपण, बरोबर MN वर्ग छेद QR वर्ग. आलं लक्षात. आता ह्या सेटची अख्खा सेट हा ह्या सेटची किंमत बघा इथं काढली आपण किती, 9/16. म्हणजे ह्याच्या जागी आपण काय लिहिला, 9/16 बरोबर MN वर्ग छेद QR वर्ग. आता आपण काय करू, ह्याचा इथला वर्ग काढू. आता एका बाजूचा तुम्हाला वर्ग काढायचा असतो, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला वर्गमूळ टाकावा लागतो. हा नियम आहे. म्हणजे ह्याचा वर्ग काढला तर काय होईल, MN छेद QR बरोबर. तर तुम्हाला याचा वर्गमूळ टाकावं लागेल. हे सगळं 9/16 काय टाकावं लागेल, वर्गमूळ. आणि हे सोडवलं तर काय येईल, MN छेद QR बरोबर 9/16चा वर्ग, म्हणजे 9चा वर्ग आणि 16चा पण वर्ग. 9चा वर्गमूळ काय येतो 3 आणि 16चा काय येतो 4. आलं लक्षात. तर ही स्टेप येईल. आता पुढची स्टेप, आता ह्याच्यामध्ये यांनी QR ची किंमत दिलेली आहे तुम्हाला. किती दिलेली QR ची किंमत, हे बघा दिसते तुम्हाला कॉर्नरमध्ये, किती दिलेली आहे 20. ती किंमत त्यात टाकायची फक्त. QR ची किंमत आपण टाकू. म्हणजे इथं काय येईल, MN छेद QR ची किंमत किती 20 बरोबर 3/4. आणि आता तिरकस गुणाकार केला तर काय येईल, MN गुणिले 4 बरोबर 20 गुणिले 3. मग इथं MN बरोबर 20 गुणिले 3 आणि या 4ला इकडे शिफ्ट केला तसं येईल छेद. मग इथं 4 1 4 4 5 20 म्हणजे 5 त्रिक 15. म्हणजे MN किती आला तुमचा 15. अशा पद्धतीने तुमचा MN निघतो. लक्षात ठेवा. ह्या सर्व गणितामध्ये ह्याची प्रॅक्टिस करणे. प्रथम 2 त्रिकोण कन्सिडर करणे आणि त्याच्यामध्ये त्यांची रेशिओ ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ बोथ ट्रायंगल्स, 2 ट्रायंगल्स हे काढून घेणे. आणि नंतर समजा एरियामध्ये काढायचं, ह्याच गोष्टी आपल्याला एरियामध्ये काढायचं, फक्त यांना काय करावं लागतं, आपल्याला स्क्वेअर करावं लागतं. आणि मग आपल्या गणितामध्ये ज्या गोष्टी दिल्या जातात, इथं QR दिलं आहे 20, तर QR इथं समाविष्ट होतो. म्हणजे हा पार्ट, मग हा पार्ट आपण घ्यायचा पुढं, त्याचा यूज करायचं. घ्यायचं म्हणजे त्याचा यूज करायचा. त्यांनी किंमत दिलेली आपल्याला, म्हणजे त्याची आपल्याला यूज करावंच लागणार ना. अशा पद्धतीने सोडत त्याचा आन्सर मग तुम्हाला MN इज इक्वल टू 15 येईल. आता मला जागा कमी आहे म्हणून मी ह्या बाजूला सोडवलं आहे, तर तुम्ही एका खाली एक सगळं असं हे सोडवायचं आहे. ठीक आहे. पुढचं गणित बरोबर बघू आपण. 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे, म्हणजे 2 सिमिलर ट्रायंगल्स आहे, त्यांची नावं नाही दिली, मग आपण पकडू शकतो कोणतीही नावं. त्यांची क्षेत्रफळे कशी आहेत, म्हणजे दोघांचा एरिया A1 किती आहे 225 चौसेमी स्क्वेअर सेंटीमीटर आणि A2 किती आहे 81. ठीक आहे. जर लहान त्रिकोणाच्या एक बाजू 12 सेंटीमीटर आहे असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय करावं लागेल, कुठल्या तरी एका त्रिकोणाला मोठा त्रिकोण समजावं लागेल आणि कोणत्या तरी एका त्रिकोणाला आपल्याला छोटा त्रिकोण समजावं लागेल. ठीक आहे. तर प्रथम यांनी काय दिलंय त्या व्यवस्थित गोष्टी लिहून घेणे. आता यांनी काय दिलेले 2 त्रिकोण. मग आपण काय करू, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मानू. म्हणजे 2 त्रिकोण कोणते मानू, ABC व PQR. म्हणजे काय करू, एक स्लाइटली छोटीशी आकृती काढून घेऊ आपण. एक नॉमिनल आकृती काढायची. ह्या आकृतीचा फायदा आपल्यालाच होतो. ठीक आहे. याला नाव देऊ ABC, याला नाव देऊ PQR. काढून ठेवायची आपली आकृती. आता पुढं त्यांनी काय दिलेलं आहे की हा जो त्रिकोण आहे ABC, म्हणजे पहिला त्रिकोण, त्याचा एरिया काय दिलाय बघा 225 आणि याचा एरिया 81. म्हणजे ह्याचा जो आहे A1
A1 225 आहे आणि ह्याचा जो आहे तो आपण A2 पकडू. A2 किती आहे 81. आता साहजिकच ह्याचा एरिया कमी येतोय, ह्याचा एरिया जास्त येतोय. मग आपण काय करू, ह्या त्रिकोणाला मोठा त्रिकोण मानू आणि ह्या त्रिकोणाला छोटा त्रिकोण मानू. मग इथं लिहावं लागेल आपल्याला त्रिकोण ABC मोठा त्रिकोण आहे व कुठला तो त्रिकोण PQR हा छोटा त्रिकोण आहे असे मानू. इंग्लिश में काय लिहाल त्याला, एक मिनट आता इंग्लिश में कसं लिहू आपण की लेट triangle ABC be the big triangle and triangle PQR is the smaller triangle किंवा सपोज असे शब्द वापरू शकता. ठीक आहे. तर आपलं त्यांनी मानायला लावले ना, कारण तिथं छोटा आणि मोठा असे शब्द वापरलेत. लहान, छोटा म्हणजे छोटा नका लिहू, लहान लिहा शब्द इथं. ठीक आहे. आता तुम्हाला त्याचं गुणोत्तर काय करायचं मी तुम्हाला सांगितलं. पहिलं स्टेप, आता एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण कुठला तो PQR ABC. हा, ह्यांचे काय करायचे, गुणोत्तर काढून ठेवायचे. फार इझी. सांगू शकता काय? हो, याचा AB याचा PQ, AB आणि याचा PQ. आता पुढं BC QR, BC QR. आता कोणता आहे AC आणि इकडचा PR. म्हणजे आपण काय केलं. ठीक आहे. आता आपण काय करू, त्यांनी काय दिलेलं गणितात बघा. हे बघा, लहान त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर आहे. आता लहान कोणता आपण मानलेला आहे 81 वाला. म्हणजे 81 वाला म्हणजे कोणता PQR ना. ठीक आहे. हां, तर त्रिकोणा त्या तिन्ही संगत बाजू जे आहेत त्यांचा गुणोत्तर, त्यातला कुठलाही एक गुणोत्तर घेतला आणि ह्या दोघांचं आपल्याला त्यांनी एरिया दिलेला आहे. मोठ्याचा आहे 225 छेद ह्याचा किती दिला 81 आणि इथं AB आणि ह्यातली एक बाजू जी त्यांनी दिलेली आहे छोट्याची ती किती दिलेली 12 दिली. मग 12 एकाची मांडू. आता इथं एरिया असल्यानंतर एरिया A दिलेला आहे, Aचा तुम्हाला छेद दिलेला आणि इथं संगत बाजू, तर इथं आपलं काय करावं लागतं, स्क्वेअर करावं लागतं. बरोबर. मग आता ह्याचा स्क्वेअर काढायचा. आता म्हणजे AB छेद 12 म्हणजे याचा काय काढला मी स्क्वेअर, म्हणजे याचा वर्ग काढला. तर वर्ग काढला तर ऑपोजिट बाजू जी आहे विरुद्ध बाजू त्याचा काय करावं लागतं आपल्याला, वर्गमूळ घ्यावं लागतं. याचं वर्गमूळ घेतल्यानंतर काय येईल, AB छेद 12 बरं 225चा वर्गमूळ काय येतो, आहे का लक्षात, 15 येतो ना. 15 छेद 81चा वर्गमूळ काय येतो 9. आणि मग आपण इथं आता तिरकस गुणाकार केला तर ते ABचं उत्तर येईल. AB गुणिले 9 बरोबर 12 गुणिले 15. नंतर मग AB बरोबर या 9ला इकडे टाका, म्हणजे 12 गुणिले 15 असंच राहील. ह्याच्या खाली हा काय येईल 9 येईल. काय कॅन्सल होते का बघा, 3च्या पडत येईल ना, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. अजून एकदा 3 1 3 3 5 15 म्हणजे इथं 4 आणि इथं 5 उरला म्हणजे 4 5 20 येतोय. म्हणजे तुमचं ABचं उत्तर काय आलं, AB बरोबर 20. म्हणजे ABची किंमत तुमची 20 आलेली आहे. तर फायनल उत्तर लिहायचं. त्याने काय विचारलं तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची आणि ही आली तुमच्या मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू. therefore the corresponding side of the bigger triangle is 20. असं फायनली उत्तर व्यवस्थित मराठीत इंग्लिशमध्ये लिहायचं. आलं लक्षात. तुमचं ABचं उत्तर आलं ना. AB हा मोठ्या त्रिकोणामधील आहे हा बाजू, म्हणजे मोठ्या त्रिकोणाची बाजू तुम्ही काढलेली आहे. ठीक आहे. तर पुढचं गणित बघा, शेवटचं गणित आपण घेऊ या धड्याचं. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल. समभुजचा अर्थ काय होतो, त्यांचे भुज सारखे आहेत, म्हणजे त्यांच्या बाजू सारख्या आहेत. तिन्ही बाजू सारख्या असल्या की ते काय असतात, समभुज त्रिकोण. अजून काय दिलं त्यांनी,
एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ इज इक्वल टू 1:2. म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांनी 1:2 दिलेलं आहे. म्हणजे एक जो आहे ते ह्याचं उत्तर आहे म्हणजे एरियाचं, आणि 2 जे आहे ते ह्या त्रिकोणाचं आहे. असून एबीची किंमत 4 दिली तर तुम्हाला डी काढा. तर प्रथम काय त्यांनी दिलेले दोन त्रिकोण समभुज त्रिकोण आहे. एक नॉमिनल एक आकृती काढून घेऊ आपण. समभुज म्हणजे बघा आता इथं दोन्ही त्रिकोण सेम वाटायला पाहिजे ना, समभुज सारखेच. हे काही कन्स्ट्रक्शन वगैरे नाहीये, थोडं इकडे तिकडे झालं तरी चालेल. आणि हा आला तुमचा एबीसी, हा आला तुमचा DEF. ठीक आहे. अजून काय दिलेलं आहे आता इथं बघा, हा तुमचा A1 दिलाय त्यांनी 1. हे असं मांडू नका, मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगतो. A2 दिलाय तुम्हाला 2, A2 आणि इथं 1. अजून काय दिलंय AB 4 दिलाय. AB कुठे आहे हे दिसतं का, AB हा किती आहे 4 दिलेला आहे. आणि तुम्हाला काय काढायला लागलं हा D. मग तुम्हाला AB आणि D कन्सिडर करायचं. ठीक आहे. आता या दोन्ही त्रिकोणमध्ये परत आपण काय करू, नेहमीप्रमाणे त्यांच्या संगत बाजूंचा गुणोत्तर काढू. एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DEF. आता यांचे सांगा बरं, काय AB छेद DE बरोबर बरोबर BC छेद EF बरोबर AC छेद DF. ठीक आहे. आता आपल्याला कोणता भाग घ्यायचा आहे, फक्त तिन्ही तर आपण काढले, तर आपल्याला किंमत कोणती दिली, AB ची दिली ना, म्हणजे हा भाग दिसतो का, हा AB. आणि आपल्याला DE पण काढायचं, म्हणजे आपल्याला हे हा भाग घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, हा भाग. मग हा भाग सेपरेट करू आपण साईडला. काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर AB छेद D. पण इथं काय येईल, इथं येईल काय येईल, वर्ग येईल. ह्या दोघांचं काय येईल, वर्ग येईल, कारण आपण इथं A लावलाय ना म्हणून. आता यांनी काय दिले, ह्या दोघांची किंमत दिली ना त्यांनी 1:2, तर 1/2 काय आला 1/2 बरोबर AB वर्ग. आता त्यांनी AB दिलंय का, हो दिलंय ना, AB वर्ग म्हणजे तुमचं येईल 4 वर्ग छेद DE वर्ग. आलं लक्षात. आता याचं काय करू, वर्ग काढू आपण. इथं वर्ग लिहिला ॲक्च्युली, हां असं राहिलं आपला. तर 1/2 बरोबर याचा वर्ग करू 16, 4चा वर्ग 16, आणि हा DE वर्ग. आणि आपण आता काय करू, तिरकस गुणाकार, म्हणजे DE वर्ग हा गुणिले 1 बरोबर 2 गुणिले 16 हा असं. आणि मग DE वर्गाला एका बाजूला ठेवू आपण. DE स्क्वेअर इज इक्वल टू 2 गुणिले 16. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, D काढायचं. म्हणजे याचा काय काढायचं आपल्याला, याचा वर्ग काढून टाकू आपण. हा वर्ग काढला इथं, तर हे जे 2 आहेत ह्यांच्यावर आपलं काय टाकावं लागेल, वर्गमूळ टाकावं लागेल. ओके. तर आता इथं D बरोबर, आता 2चा काही वर्गमूळ निघत नाही, पण 16चा निघतो. 16चा काय येतो 4 बाहेर येईल, आणि वर्गमुळात कोण राहील 2. 4 वर्गमूळ 2. आलं लक्षात. तर हे आहे तुमचं फायनल आन्सर. तर D ची किंमत किती आली, 4 वर्गमूळ 2. हे लक्षात आलं ना तुम्हाला. 4 16चा वर्गमूळ निघतो ना, पूर्ण वर्ग आहे ना याचा, 4 × 16 म्हणजे याचा 4 बाहेर आला, आणि 2 जो आहे वर्गमुळात 2 जातो, ह्याचा काय वर्गमूळ नाहीये, परफेक्ट नाहीये, म्हणून ह्याला असंच ठेवलं आपण. म्हणजे हे तुमचं उत्तर आहे, डीचं उत्तर. आलं लक्षात. हे बघा तुम्हाला दाखवतो, इथून आपण असं आलो होतो ना, इथं होतं. कळलं का तुम्हाला गणित. तसे फार सोपी गणितं आहेत ह्याच्यामध्ये, इंटरेस्टिंग गणितं आहेत. प्रॅक्टिस लागेल, ह्याला सगळ्या गोष्टीला प्रॅक्टिस लागेल. तुम्ही या सगळ्या गणिताची काय करा, प्रॅक्टिस व्यवस्थित करा. आणि काय गणित मी दाखवतो तुम्हाला आता, ते घरचा अभ्यास म्हणून तुम्ही फार सोपे. ते बॉक्सच भरायचे फक्त तुम्हाला, पण बॉक्स भरण्यासाठी तुम्हाला ते सोडवावं लागेल. मी दाखवतो तुम्हाला, मग तुम्ही घरचा अभ्यास म्हणून ते करू शकता तुम्ही. ठीक आहे. हे बघा गणित 1.4 मधलं दुसरं दिसतंय का तुम्हाला. हे इथं आपल्याला काय करायचं, फक्त हे बॉक्स भरायचे सगळे. दिसतंय का, इथं डायरेक्ट यांनी उत्तर दिले
हे असं उत्तर, पण इथं बॉक्स भरायचं आणि उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, हे करा मग तुम्ही. नंतर तुम्ही ते पुढचं आहे बघा, ABC दिसते खाली, ABC PQR 80 125 खाली आहे बघा, इथं आलं. हे करा तुम्ही. अजून एक खाली एक मला आहे, मला असं वाटतंय ना, नाही हे झालेलं आहे आपलं, हे झालेलं आहे आपलं ह्याच्या खालचं. हे बघा 7वं करू शकता तुम्ही. 7व्यामध्ये पण देखील बॉक्स असे तुम्हाला फिल करायचे. 7th वालं, नंतर 2nd, 3rd, अजून सांगतो, अजून नाही, एवढेच आहेत मी तुम्हाला सांगितले ते. तेवढे तुम्ही, ते छोटे छोटे गणित आहेत, तुम्ही घरचा अभ्यास म्हणून करू शकता. त्याची बॉक्स फिलिंग करा व्यवस्थित. त्याच्यामध्ये त्याला सोडून बघा रफमध्ये, आणि ही जी गणित आपण सगळी केलेली ही परत करा. रिपिटेशनमध्ये करायची आपल्याला ती गणितं, तर ती आपल्याला येतील. गणित विषय हा प्रॅक्टिससाठी आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा धडा आपल्याला संपलेला आहे. तुम्ही घरी त्याची छान प्रॅक्टिस करा. ठीक आहे.